कितीही येऊ द्या अवघड मिशन, मागे हटणार नाही आमचं कोकण. भेटू संकट सोडू तन मन, शिकून मोठं व्हायचं हा एकच पण. कारण आमच्या सोबत आहे कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्हचं खास मिशन. स्मार्ट कोकणचं डिजिटल एज्युकेशन. अत्याधुनिक स्टुडिओतून टीचिंग, वाडी वस्तीपर्यंत पोहोचलेलं केबल टीव्ही नेटवर्क, लाखो दर्शकांशी जोडलेलं यूट्यूब चॅनल, फेसबुक पेज आणि लाईव्ह टीव्हीचं ऍप. म्हणूनच आता ई लर्निंगचं नवं समीकरण. स्मार्ट कोकणचं डिजिटल एज्युकेशन. पहा फक्त कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह वर. Good morning, friends. How are you? Isn't it a pleasant morning? This is our second meeting. In the initial meeting, we had discussed how to prepare to study English, that particularly the 12th English. सुप्रभात मित्रांनो, पहिल्या व्याख्यानातून आपण थोडीशी पार्श्वभूमी पाहिली आणि मग आपण जात आहोत पुढे एक पाऊल टाकण्यासाठी, ज्यामध्ये आपलं पुस्तकातील विविध कृती या आपण पाहणार आहोत. This channel will not teach you the lesson as your teachers are capable of doing the same. With due respect to your teachers, I would like just to give you some help in learning the lesson on your own. Dear friends, when you learn something on your own, it lasts forever. That was the basic principle I had told you initially, learning by doing. पहिलं पाऊल टाकताना आपण थोडी काळजी घ्यायला हवी. काय करायला हवं त्याचा थोडासा ऊहापोह मी आत्ता करतो आहे. पाठाकडे जाण्यापूर्वी, इफ इट इज पॉसिबल फॉर ऑल ऑफ यू माय डिअर फ्रेंड्स, खालील गोष्टी अवश्य करा. पुस्तकातील प्रिफेस, जिथे फॉर द स्टुडंट्स हा भाग आहे, तो अवश्य वाचून पहा. कारण तुमच्याकडून काय अपेक्षा आहेत अभ्यास मंडळाला, त्याचबरोबर या अभ्यासक्रमातून काय करायचं आहे याचा एक अंदाज तुम्हाला येईल. तुमचे गुरुवर्य, शिक्षक वर्ग हे तुम्हाला सांगणारच, कारण पुढच्या पानावरती त्यांची भूमिका त्यांना स्पष्ट केलेली आहे. टू द टीचर्स. जाता जाता तिकडे नजर टाका. त्यानंतर कुठल्याही युनिटकडे जाताना तुम्हाला एक टेबल भेटेल, ज्या टेबलामध्ये पुढे येणारी कविता, कथा, लेखन प्रकार, यातून तुम्हाला काय शिकायचं आहे याचा उलगडा होत जाईल. कुठलं कौशल्य, मग लेखन कौशल्य असेल, वाचन कौशल्य असेल, संभाषण कौशल्य असेल, हे तुम्हाला शिकायचं आहे. ते जाणून घ्या, कारण तो लेसन अथवा कविता पाहताना त्यातले मुद्दे तुम्हाला सहजपणे आकलन होत जावेत, हा त्यामागचा उद्देश आहे. त्यानंतर येतो तो आईस ब्रेकर्सचा भाग, जिथं उद्देश आहे की तुम्ही दोघांनी, मित्राने, ग्रुपमध्ये चर्चा करावी. इफ यू रिमेंबर, देर इज अ क्वेश्चन दॅट इज ऑन पर्सनल रिस्पॉन्स, ज्याचा उपयोग तुम्हाला परीक्षेमध्ये होऊ शकतो टू कवर 2 मार्क्स. यामध्ये जे ॲक्टिव्हिटीज आहेत त्याकडे किंचित दुर्लक्ष करू नका, कारण इथूनच तुम्हाला त्या पाठाकडे वळवण्याचे स्किल, एक दिशा मिळणार आहे. काय असतात ॲक्टिव्हिटीज या? तर त्या पाठामध्ये काय दिलं गेलेलं आहे त्याच्याशी निगडीत ॲक्टिव्हिटीज असतात, जिथे तुमची मतं, तुम्हाला काय वाटतं, तुमची इच्छा काय, जेणेकरून थोडी ओपन एंडेड आन्सर्स यावीत अशी त्यामागे अपेक्षा असते. इथली उत्तरंही कधी ॲक्युरेट एकच उत्तर असं नसेल. याचं कारण, लेट मी गिव्ह वन एक्झाम्पल. व्हॉट डू यू वॉन्ट टू बिकम इन युअर लाईफ? याचं उत्तर, somebody may say, I want to be a doctor, I want to be a lawyer, I want to be an engineer.
असे भिन्न उत्तरं येतील. अपेक्षा हीच आहे, तुम्ही थोडं त्यावरती थिंकिंग करावं आणि आपली मतं, ज्याला आपण मराठीमध्ये स्वमत म्हणतो, ते थोडंसं तयार करावं, ही अपेक्षा असते. या ॲक्टिव्हिटीजचा सहभाग, त्यामधील सहभाग तुमचा महत्त्वाचा ठरेल. कारण त्या ॲक्टिव्हिटीतूनच आपण पुढे शिकत जाणार आहोत. त्या ॲक्टिव्हिटीज ही पहिली पायरी असेल, जिथून आपण मुख्य पाठाकडे वळणार. लेसन असेल, कविता असेल. लेसन कवितेमध्ये जे आहे ते आपल्याला अभ्यास करावा लागेल, वाचावं लागेल. सर वाचतील, आम्ही वाचू, तुम्ही वाचा. आणि लेसन कविता वाचून झाल्यानंतर जो भाग येतो मित्र हो, तो असतो ब्रेन स्टॉर्मिंग, जिथे तुमच्या मेंदूला, विचारशक्तीला चालना दिली जाते. एकाच वेळी एक प्रश्न देऊन 10 उत्तरांची मागणी केली जाते. उत्तर बरोबर की चूक हा नंतरचा भाग आहे, पण तुम्ही त्या अँगलने विचार करावा, प्रत्येकाने वेगळा विचार करावा, अशी त्यामागे अपेक्षा असते. त्यासाठी अर्थात त्यांनी क्ल्यूज दिलेले आहेत, मदत दिलेली आहे. पाठाकडे परत जा, मित्राला विचारा, चर्चा करा, डिक्शनरी बघा, शिवाय इतर संदर्भ साहित्य पहा. आणि त्यानंतर जो भाग येतो तो तुम्ही शिकलेली कौशल्य आत्मसात करण्याचा आणि त्याचबरोबर त्यांचं उपयोजन करण्याचा. अशा प्रकारे सुरुवात ही अशी होते या टप्प्याने, प्रिफेसपासून तो लेसनपर्यंत. टुडे इज द फर्स्ट स्टेप टुवर्ड्स आवर टेक्स्टबुक. आपण बऱ्याच जणांनी पाहिलेलं असेल ऑनलाईन, ऑफलाईन, की आपल्याला युनिट नंबर 1, लेसन नंबर 1 जो आज पाहायचा आहे, त्याचं शीर्षक आहे, त्या लेसनचं शीर्षक आहे ॲन ॲस्ट्रॉलॉजर्स डे. लेट मी राईट इट ऑन द ब्लॅकबोर्ड. ॲन ॲस्ट्रॉलॉजर्स डे. मी पाठ शिकवावा आणि तुम्ही तो शिकावा अशी माझी इच्छा नाही, पण तुम्ही तो शिकावा, मी हेल्प द्यावी, हा माझा हेतू. काय आहे पाठामध्ये, या कशी घटना घडत असेल, उत्सुकता कशी जाळवेल आपली, तुम्हाला पाठ वाचावासा वाटेल का? त्यासाठी येता येता मला या पाठासंबंधी 4-6 ओळी सुचल्या मित्र हो. त्या ओळी मी तुमच्यापुढे सांगत आहे. मराठीचा वापर किती करावा व्याख्यान देताना, इट इज अ डिबेटेबल क्वेश्चन. फार नको, फार कमी नको, बट इट शुड लीड टू द टॉपिक. वन मोर थिंग, मेक मॅक्झिमम यूज ऑफ युअर लँग्वेज दॅट यू आर गोइंग टू लर्न, द टार्गेट लँग्वेज इंग्लिश. मी कवितेचा वापर का करतो आहे की तुम्हाला थोडंसं वाटावं की व्हॉट इज देअर इन द लेसन, व्हॉट इज द लेसन अबाउट, व्हॉट हॅपन्स, व्हॉट नेक्स्ट, ही उत्सुकता चाळवली जावी, हा त्यामागचा उद्देश. या व्याख्यानामध्ये आपण लेसनचा पहिला टप्पा घेणार आहोत. नेक्स्ट टप्प्यामध्ये आपण लेसनकडे जाणार आहोत. तर माझी 4 ओळी लिहिलेल्या 4 ओळी मी तुमच्यापुढे सादर करत आहे. चाल जी आहे ती चाल वासुदेव आला हो वासुदेव आला या चालीवरती आहे. बघा मित्र हो, वाढते का उत्सुकता. अरे देवा खून की हो झाला, माझ्या हातून खून की हो झाला, अरे देवा खून की हो झाला, माझ्या हातून खून की हो झाला, येऊन सुरा मी मारला हो त्याला, ढकलून दिला मी विहिरीत त्याला, अरे देवा खून की हो झाला, माझं मन आता छळतंय मला, माझ्या हातून खून की हो झाला. गाव बदलला न बदलली दिशा, धंदा पाणीनं बदलली भाषा, गाव बदलला बदलली दिशा, धंदा पाणीनं बदलली भाषा, पोटा पाण्याचा मार्ग मी, पोटा पाण्याची शोधली मी कला, माझ्या हातून खून की हो झाला, अरे देवा खून की हो झाला, माझ्या हातून खून की हो झाला. कवड्या चोपड्या चित्री नकाशे, कवड्या चोपड्यानं चित्री नकाशे, ज्योतिष नाटक करतो मी खासे, ज्योतिष नाटक करतो मी खासे. कल लोकांचा तो कळला हो मला, कळ लोकांचा तो कळला हो मला, अरे देवा खून की हो झाला, माझ्या हातून खून की हो झाला. आहे मी कोणी साधू ना संत, आहे मी कोणी साधू ना संत, पण खुनाच्या ओझ्याची खंत, पण खुनाच्या ओझ्याची खंत,
गुरु जगला तो पार का हो झाला, माझ्या हातून खून की हो झाला, अरे देवा खून की हो झाला, माझ्या हातून खून की हो झाला. दिवस कसा तो विसरू मी सांगा, दिवस कसा तो विसरू मी सांगा, जिवंत गुरुनं घेतला तो पंगा, जिवंत गुरुनं घेतला तो पंगा. अपघाती मृत्यूचा दाखला मी दिला, माझ्या हातून खून की हो झाला, अपघाती मृत्यूचा दाखला मी दिला, माझ्या हातून खून की हो झाला. ऐकून गुरुत शांत हो झाला, माझा भार हो हलका झाला, आणि खुनाचा भार माझा हलका झाला. देवानं यातून सोडवलं मला आणि माझ्या हातून खून नाही झाला, देवानं यातून सोडवलं मला आणि माझ्या हातून खून नाही झाला. अरे देवा खून नाही झाला, माझ्या हातून खून नाही झाला. नशिबानं मजला पाठिंबा दिला आणि माझ्या हातून खून नाही झाला. खुनाचा भार त्यानं फेकून दिला आणि बदल्याची भावना तो विसरून गेला. सुखाने आता मी जगतो चला, माझ्या हातून खून नाही झाला, माझ्या हातून खून नाही झाला. मित्र हो, मी 8-10 ओळी वाचून दाखवल्या. खून कुणाचा, कुणी केला, कसा केला, का केला, कशासाठी केला, परिणाम काय झाला, या संबंधी असणारा हा पाठाचं नाव पाहिलं आपण. पाठाचं नाव आहे ॲस्ट्रॉलॉजर्स डे. पात्र किती आहेत त्यामध्ये 3 लोक आहेत. तर तो हा ॲस्ट्रॉलॉजर, ज्याला आपण ज्योतिष्य म्हणतो, भविष्य सांगणारी व्यक्ती, फॉर्च्यून टेलर, प्रोफेसी टेलर. दुसरी व्यक्ती जी आहे त्याचं नाव आहे गुरु नायक, जो लेसनच्या शेवटच्या भागामध्ये येतो. तिसरी व्यक्ती जी आहे ती व्यक्ती आहे या ज्योतिषाची बायको. या तिघांच्या भोवती हा लेसन फिरत जातो. लेसनमधली उत्सुकता वाढली असेल तुमच्याकडे. तुम्हाला वाटत असेल, अरे खुनाचं लेसन आहे, काय आहे, काय झालं, कुणी केलं, कसं केलं. मित्र हो, तो सगळा उलगडा होईल. उलगडा करण्यासाठी तुम्हाला थोडी धडपड करावी लागेल, लेसनकडे जावं लागेल. कसा पाहायचा लेसन याचे धडे मी देतो आहे तुम्हाला. तुमच्या पुढे मी काही मुद्दे मांडून ठेवतो. त्या मुद्द्यांची नोंद वहीत अवश्य करून घ्या आणि मग त्यानुसार त्यापुढे तुमचे मुद्दे लिहा, तुमची माहिती लिहा. जी माहिती तुम्हाला दोन्ही गोष्टीला मदत करेल. लेसन तर कळेलच, बट यू कॅन लर्न द लँग्वेज ऑल्सो. बघूया आपण ते मुद्दे मला जे सांगायचे आहेत ते. या लेसनमध्ये जे मुद्दे येतात ते मी टप्प्याटप्प्याने मांडत आहे. ते मुद्दे तुम्ही वहीत लिहून घ्यावेत, त्याभोवती चर्चा करावी, ते लिहावेत, त्याची उत्तरं लिहावीत, तपासून पाहावीत आणि याचा फायदा लेसन लर्निंगमध्ये घ्यावा असं मला वाटतं. मुद्दे लिहितो आहे मी. The first point is astrologer's daily routine. His daily routine, त्याची दिनचर्या कशी होती, कशी आहे, कशी असायची, हा मुद्दा. सेकंड, ज्योतिष आहे तो, म्हणजेच something is different about his appearance. कसा असेल पोशाख त्याचा, what was he wearing, how do people feel that he is an astrologer. Third, his is a business, what is his business, and how he traded with people. This is the third point. Fourth one is the area where he was doing his business and about his surroundings. About his surroundings. Next comes the main point,
why he had left his village. He is leaving his place. He was an astrologer. So, you may think he has got a lot of knowledge of astrology. No, I am afraid you are wrong. What is there? I will not discuss, I will not disclose. Find out about his knowledge of astrology. It will disclose what kind of man he was. He was cunning, shrewd, I will not disclose. Then let us go to the remaining points which will guide you through the lesson, and these points are very vital because they come towards the end of the lesson, and these points are how he dealt with the people. How he dealt with the people. His nature was very cunning. As I had already told you, लोकांना बराच वेळ बोलायला द्यायचं, ऐकून घ्यायचं, and with the help of these points he used to give guidance about fortune, about astrology. ज्याचा फायदा त्याला झाला आणि लोकांचे स्वभाव त्याला कळायला लागले. नंतर येतो तो मेन प्रसंग. हिज लास्ट क्लायंट, दॅट डे, ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी आलेला शेवटचा कस्टमर, शेवटचे गिराईक, लास्ट क्लायंट, जिथे कथेला वळण मिळत जातं आणि कथेमधला गाभा समोर येतो तो प्रसंग. Client and astrologer, they were ready with discussion, but they had decided to make a pact, agreement between them. Then comes the revelation which gives him one more clue that comes to the end of the lesson. His response to the client, and then comes his relief, his meeting with his wife, which gives him a lot of peace to his mind, because that was the moment he thought that the God was with him, the luck was with him, the fortune was with him. काय सांगितलं असेल त्याने आपल्या क्लायंटला? असं काय घडलं असेल की त्याच्या मनावर असलेलं मनाचं ओझं कमी झालं, खुनाचा भार हलका झाला, आणि हे सर्व आहे हे आपल्या पाठामध्ये. पाठाकडे जाण्या अगोदर माय डिअर फ्रेंड्स, लेट मी टेल यू वन मोर थिंग. पाठाचे मुद्दे आपण घ्या, मुद्द्यांकडे जा, पण मुद्द्यांकडे जाण्या अगोदर ज्या महान लेखकाने ही कथा लिहिली त्याची माहिती वाचण्यास विसरू नका. आपल्या वाडवडिलांनी आवडीने पाहिलेलं असेल, तुम्हालाही माहीत असेल एका सिनेमाचं नाव, त्या सिनेमाचं नाव होतं गाईड. तशीच एक मालिका गाजली टी व्हीवरती, द मालगुडी डेज नावाची. या दोन्हीचे लेखक, प्रसिद्ध कादंबरीकार
लेखक नाटककार कथाकार R.K. नारायण यांची ही अत्यंत गाजलेली कथा. या कथेविषयी आपण ढोबळ मानाने जाणून घेतलेलं आहे. पुढच्या व्याख्यानामध्ये आपण त्या कथेमधील प्रसंग, घटना आणि त्याचबरोबर त्यामध्ये केला गेलेला भाषेचा वापर, त्यातील कृती यावरती लक्ष देणार आहोत. ॲस्ट्रॉलॉजर्स डे पाहताना काही गोष्टी लक्षात ठेवा की ज्योतिष म्हटलं की ज्योतिषाचं सामान आलं, साहित्य आलं, त्याची गिऱ्हाईक आली. या सर्वांशी डील करताना तो काय करतो. वर पाहता ही कथा सोपी वाटते. इट इज फुल ऑफ आयरनी, sarcasm, because what he thinks he is not and what people think they are not. It is a pretension. But in the end, the astrologer gets relief from the burden. काय ओझं वाहत होता तो पाठीवरती आपल्या, मनावरती आपल्या, आणि ते ओझं कसं कमी झालं तो पाहणारा हा लेसन आपण पाहणार आहोत पुढच्या व्याख्यानामध्ये अतिशय सविस्तरपणे, ज्यामध्ये तुम्हाला आईस ब्रेकिंग ॲक्टिव्हिटीजविषयी आणखी माहिती सांगितली जाईल. ब्रेन स्टॉर्मिंगविषयी चर्चा केली जाईल. न्यू वर्ड्स दे हॅव गिवन इन द इंडेक्स फॉर्म, त्यांचा अभ्यास करा. कीप अ गुड डिक्शनरी विथ यू इफ यू वॉन्ट टू ट्राय ऑन युअर ओन, ते पहा. अदरवाईज वी आर देअर टू हेल्प यू आउट. कारण learning, it is said, is the responsibility of a learner. Now, what is our role? We are facilitators. Spoon feeding, forget about that. It should be, it is there, but to what extent? So, my dear friends, happy learning to all of you and wish you all the best. Stay home, stay safe. At the same time, don't forget to subscribe to our channel Sindhudurg Live, the Konkan's Maha channel, and at the same time follow us on YouTube, Facebook, and go to Play Store and download the Sindhudurg Live News app so that you can watch all these things on your mobile also. Once again, wish you all the best. Stay home, stay safe. We'll meet soon.